नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या एका तपाची सध्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यांकडून मोठी स्तुती केली जाते आणि ती झालीही पाहिजे. कारण सलग 3 निवडणुकांमध्ये विजय आणि सलग 12 वर्ष पंतप्रधानपदी राहणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांचा मोठा सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. महायुतीचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला काय दिलं याचा हिशेब मांडला. महाराष्ट्रातून केंद्र सरकारकडे जमा होणाऱ्या कर महसुलाच्या तुलनेत राज्याला मिळणारा निधी अतिशय तुटपुंजा, अपुरा असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केला. राजू पाटील यांनी आकडेवारी सादर करत केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत कसा दुजाभाव करत आहे हे दाखवून दिलंय. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून किती निधी मिळाला आणि राजू पाटील यांनी ज्या बिमारू राज्यांचा उल्लेख केला त्यांना किती निधी दिला जातो याचा हिशेब या व्हिडिओमधून मांडला जाणार आहे. तुमचा कर रुपी पैसा कोणत्या राज्यांसाठी सर्वाधिक दिला जातो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. 2014 ते 2026 या 12 वर्षांच्या काळात महाराष्ट्रातून आयकर, कॉर्पोरेट कर आणि वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून केंद्राच्या तिजोरीत सुमारे 33 ते 35 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाल्याचा दावा राजू पाटील यांनी केला. मात्र त्याच्या बदल्यात केंद्राकडून महाराष्ट्राला फक्त 9.49 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा राजू पाटील यांनी केला. एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये राजू पाटील यांनी म्हटलंय, कर संकलनातून जमा झालेल्या या प्रचंड रकमेच्या बदल्यात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला गेल्या 12 वर्षात फक्त 9.49 लाख कोटी रुपयांचा निधी परत मिळाला आहे. ही गोष्ट भाजपचे नेते केंद्रानं जणू महाराष्ट्रावर मोठे उपकार केले अशा आविर्भावात सांगत आहेत. एकीकडे महाराष्ट्रानं बिमारू राज्यांना पैसा पण द्यायचा व दुसरीकडे त्यांचे अनधिकृत लोंढे पण पोसायचे आणि वरून अशा गमजा ऐकून घ्यायच्या. कमाल आहे असा टोला केंद्र आणि महायुती सरकारला राजू पाटील यांनी लगावलाय. आता समजून घेऊ की केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारा कर परतावा कसा ठरतो आणि महाराष्ट्राला त्याच्या एकूण कर संकलनापैकी किती टक्के परत मिळतो. कर परतावा हा कोणत्याही एका राज्याच्या कर संकलनावर थेट ठरत नाही, तर तो देशाच्या एकूण विभाज्य कर निधीमधून दिला जातो. केंद्र सरकार आपल्या एकूण कर संकलनातून 41% वाटा सर्व राज्यांमध्ये वाटप करतो. हा 41% वाटा कोणत्या राज्याला किती मिळणार याचं एक सूत्र आहे. या सूत्रानुसार निकष आणि त्यावर आधारित टक्केवारी ही दिली जाते. पहिला निकष आहे उत्पन्नातील तफावत आणि त्यासाठी 45% निधी हा गरीब राज्यांना अधिक मिळण्यासाठी आहे. दुसरा निकष आहे तो म्हणजे लोकसंख्या. 2011च्या जनगणनेनुसार 15% वाटा हा राज्यांना अधिक मिळतो. तिसरा निकष आहे राज्याचं एकूण क्षेत्रफळ. यासाठी 15% हा निधी दिला जातो. वन आणि पर्यावरण या निकषानुसार 10% निधी दिला जातो. तर लोकसंख्या नियंत्रण कामगिरीवरती 12.5% निधी दिला जातो. कर संकलनाचे प्रयत्न करणाऱ्या राज्यांना 2.5% निधी दिला जातो. या सूत्रानुसार ज्या राज्यांचं कर संकलन देशात सर्वाधिक आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र, त्यांना त्यांच्या एकूण योगदानाच्या तुलनेत कमी परतावा मिळतो. तर कमी कर गोळा करणाऱ्या परंतु लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांचा परतावा हा अधिक असतो. 15व्या वित्त आयोगाच्या वाटपानुसार प्रत्येक 100 रुपयाच्या एकूण परताव्यापैकी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांच्या तुलनेत महाराष्ट्राला किती परतावा मिळतो तेही पाहू. उत्तर प्रदेशचा वाटा हा परताव्यामध्ये सर्वाधिक आहे, तो आहे 17.93%. त्यानंतर क्रमांक लागतो तो बिहारचा. बिहारला मिळतात 10.5% आणि त्यानंतर मध्य प्रदेश 7.85%. पश्चिम बंगालला 7.52% मिळतात. तर त्या खालोखाल आहे महाराष्ट्र 6.31%. म्हणजे सर्वाधिक कर संकलन जमा करून महाराष्ट्राला सर्वाधिक कमी परतावा मिळतो. महाराष्ट्रानंतर नंबर लागतो तो म्हणजे तामिळनाडूचा 4.60%. त्याही नंतर त्या खालोखाल आहे कर्नाटक 3.64%. महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला दिल्या जाणाऱ्या एकूण कराच्या तुलनेत राज्याला प्रत्यक्ष मिळणारा परतावा अतिशय कमी आहे.
संपूर्ण देशात सर्वाधिक कर संकलन करूनही प्रति रुपयाच्या हिशेबात महाराष्ट्रात सर्वात कमी परतावा मिळणारं राज्य ठरतंय. भारताच्या एकूण प्रत्यक्ष करांपैकी म्हणजेच इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स जवळपास 35 ते 36% वाटा एकट्या महाराष्ट्रातून आणि प्रामुख्यानं मुंबईतून गोळा होतो. देशाच्या एकूण जीएसटीच्या संकलनातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून एकूण राष्ट्रीय जीएसटीच्या महसुलात राज्याचा वाटा हा 22%. याच्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळतं ते आता समजून घेऊया. महाराष्ट्र केंद्र सरकारला कर स्वरूपात 1 रुपया म्हणजेच 100 पैसे देतो, तेव्हा त्या बदल्यात राज्याला साधारणपणे 7 ते 8 पैसे, फक्त 7 ते 8 पैसे प्रत्यक्ष कर परतावा म्हणून मिळतात. तर उत्तर प्रदेशला 1 रुपयाच्या बदल्यात अंदाजे 2 रुपयांपेक्षा जास्त, तर बिहारला प्रति रुपयाच्या बदल्यात 7 ते 9 रुपयांपर्यंत परतावा मिळतो. महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि उच्च दरडोई उत्पन्न असलेलं राज्य असल्यानं या निकषात राज्याचे गुण कमी होतात. या उलट देशातील प्रादेशिक विषमता कमी करण्यासाठी गरीब आणि जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांचा विकास व्हावा या उद्देशानं केंद्राकडून तिथे अधिक निधी वळवला जातो. म्हणूनच मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी म्हटलंय की एकीकडे महाराष्ट्रानं बिमारू राज्यांना पैसा पण द्यायचा व दुसरीकडे त्यांचे अनधिकृत लोंढे पण पोसायचे आणि भाजप नेत्यांकडून महाराष्ट्रावर केंद्रानं उपकार केल्याची भाषा पण ऐकायची. केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारा कर परतावा आणि वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.